हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भरलेला मसाला वांग। तर मी पहिल्यांदा वांग कट करून घेणार आहे, छान असे त्याचे पीसेस करणार आहे। मी बारीक अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। त्यानंतर छोटासा एक गोल कांदा, त्याचे छान छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। त्यासाठी लागणार आहे काळा वाटण, लाल तिखट, गरम मसाला, अंबारी मसाला आणि मीठ। त्यासोबतच लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, खोबर पावडर आणि बारीक केलेली कोथिंबीर। बारीक कट केलेला कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला। त्यानंतर 2 चमचे दही। हे सर्व मिश्रण आपण आता एकत्र करून घेऊ। शेंगदाण्याचं पावडर, खोबर पावडर, मसाला, लाल तिखट, मीठ हे सर्व एकत्र मिश्रण करून घेऊ। हे मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर आता आपण हे वांग्यामध्ये छानपैकी भरून घेऊ। अशा प्रकारे सर्व वांगे आम्ही एकत्र भरून घेतलेली आहेत। लसूण अद्रक पेस्ट बारीक करून घेतलेली आहे। चला आता बनवून घेऊ भाजी। आता सर्वप्रथम आपण पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये थोडंसं तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ। लसूण अद्रकची पेस्ट छान लाल होईपर्यंत परतून घेऊ। छान असा लालसर कलर आला त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ। कांदा छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊ आपण भरलेली वांगी। ते छान एकत्र परतून घेऊ। त्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकून घेऊ, त्यामुळे टेस्ट छान येते भाजीला। हे मिश्रण एकत्र करून घेऊ। वांग्याला पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे, छान मसाला। त्यामध्ये आपण कट केलेली बारीक कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। उरलेला मसाला त्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ, त्यामुळे वांगे छान शिजतील। पाणी टाकल्यावर त्याला छान असं परतून घेऊ।
5 मिनिट आपण झाकून ठेवू, वांगी छान शिजून जातील. आपली वांगी शिजलेली आहेत. किती छान असा कलर आलेला आहे. त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तर आपली भाजी तयार झालेली आहे.